गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचा गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी सांगोला येथे नागरी सत्कार समारंभ पार पडला। या सत्कार सोहळ्याचे संयोजक सांगोला तालुक्यातील ठेकेदार बाळासाहेब एरंडे हे असल्याचं या सत्कार सोहळ्यात सांगण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशीच हा सत्कार आयोजित करण्यात आला। यावेळी जयकुमार गोरे यांची उघड्या जीपमधून रॅली काढण्यात आली, तर या रॅलीत मावळ्यांच्या वेशातील छत्र चामरे घेतलेले काही जण सहभागी झाले होते। फटाक्यांची आतिषबाजी करत ही रॅली छत्रपती शिवाजी चौकात आली। या प्रकरणामुळे सांगोला शहर आणि तालुक्यातील शिवप्रेमी मात्र चांगलेच आक्रमक झालेत। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोरच हा कार्यक्रम घेतल्यानं शिवप्रेमींनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून या नागरी सत्काराचा निषेध व्यक्त केलाय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुःखद निधन झालं होतं, तेव्हापासून संबंध महाराष्ट्रात 3 एप्रिल हा काळा दिवस म्हणून पाळला जातो। जयकुमार गोरे हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी कधी असते याचं भान नव्हतं का, असा संतप्त सवाल यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित केलाय। यावेळी शिवप्रेमी दत्तात्रय सावंत, धनाजी ढेकळे, अभिषेक कांबळे, सचिन जाधव, पांडुरंग पाटील, अशोक भालके, भरतदादा साळुंखे, प्रदीप बनसोडे, सुदर्शन जाधव, अविनाश नलवडे, संतोष नकाते, महेश नागणे, डॉक्टर निरंजन केदार, अमर शिंदे, सोनू केदार आदींसह शिवप्रेमी तरुण उपस्थित होते। यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी आणि हर हर महादेव अशा घोषणांनी चौक दणानून सोडला। जय शिवराय। काल सांगोला येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांचा जाहीर नागरी सत्कार संपन्न झाला। तर काल छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथीचा दिवस असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच त्यांनी जाहीर भव्य सत्कार, नागरी सत्कार ठेवला होता सांगोला तालुक्याच्या वतीने। त्या सत्काराचा निषेध म्हणून आम्ही आज छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक घालून त्यांना जे काल त्यांनी कुकर्म दुष्कर्म केल्यागत केलं होतं त्याला पवित्र करण्याचं काम आज सांगोल्यातले शिवप्रेमी तरुणांनी केलेलं आहे। आणि माझं एक आपणा सर्वांना म्हणणं आहे की ह्या भाजपच्या सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांना झाले तरी काय, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी एक राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी त्याच राज्याच्या दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्यांनी इथं जाहीर नागरी सत्कार सोहळा ठेवला। तर अशा तुम्ही इतर वेळेस छत्रपती शिवरायांच्या नावाखाली मतं मागता, छत्रपती शिवरायांच्या संभाजीराजांच्या नावाखाली तुम्ही हिंदुत्ववादी म्हणून जे पुढं चाललं आहे भाजप असू दे किंवा त्यांचे महायुती सरकार असू दे, असे करत असताना तुम्ही छत्रपती शिवरायांचा कुठंतरी इथं येऊन अवमान केला आहे, त्यांचा कुठंतरी अपमान केला आहे असं आम्हाला वाटल्यामुळं आम्ही आज येऊन इथं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून त्यांना पवित्र करण्याचं काम केलेलं आहे। जय शिवराय। काल औरंग्या मेला पण अवलादी मागं ठेवून गेला याचा प्रत्यय सांगोला तालुक्यातील जनतेला आलेला आहे। कारण अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची काल पुण्यतिथीचा आनंद हा पालकमंत्र्यांच्या सत्काराचं निमित्त करून औरंग्याच्या अवलादीने केल्याची चर्चा या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। मी या ठिकाणी त्या सत्कार समारंभ समितीचा जाहीर निषेध करतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यतिथी असताना संबंध अखंड देशाच्या भावना दुखावल्या गेलेल्याचा दिवस असताना सुद्धा तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाखो रुपयांच्या फटाक्यांची आताशबाजी करता, म्हणजे हा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या विचारांना या ठिकाणी अपमान करण्याचं काम
हे कालच्या सत्कार समितीने केलेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी जी अपवित्र झालेली होती, ज्या शिवरायांच्या पवित्र पुतळ्याला अपवित्र करण्याचं काम या ठिकाणी झालं, म्हणून या ठिकाणच्या सर्व शिवप्रेमींनी हा पुतळा दुधाचा अभिषेक करून पवित्र करण्याचं काम केलेलं आहे. मी या ठिकाणी कालच्या सत्कार समितीचा जाहीर निषेध करतो. आणि यापुढच्या काळामध्ये जर असं कृत्य घडलं तर त्या जो काही गैरप्रकार घडेल त्याला पूर्णपणे या ठिकाणचं शासन जबाबदार राहील. मी या ठिकाणी जे काल जॉनी आणि जनार्दन हे कालच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय म्हणून उपस्थित होते, त्यांचा सुद्धा एक शिवप्रेमी या नात्याने जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो.